सगळं काय भाजीपाला असेल ते? भाजीपाला, घरचं खायचं धान्य, भुईमुग, कुठं गवा, हे आपलं हे कांदा लसूण सगळं घरचं आहे आम्हाला, सगळं? काहीच नाही. बरं आपलं रासायनिक वापरलेलं नाही कसलंच ना? खत टाकलं नाही, असं पसाभर बी खत टाकलं नाही, हा. की फवारणी नाही, काही नाही. काय नाही. फायदा होतोय म्हणजे जरी कमी ऊस निघला तरी आज मला इथं 40,000ची कोथंबीर झाली. आता एकच बाजार केला तर 2,500 रुपये आले. आम्ही घरगुती करतो तसं लोकांनी पण करायला पाहिजे. आपल्या हो, पुरतं आपल्या घरच्या स्वतःच्या कुटुंबापुरतं आपलं करून खायला पाहिजे. असं सगळं एक खर्चातून अजून शून्यच येत, अजून कशाच आम्ही लोक तुम्हाला नाव नाव ठेवायचे. ठेवतात ना, नाव अजून मी नाव ठेवते ना. आता जाता येता बघत येत म्हणजे तुम्ही काय कालवा केला औसामध्ये, पण ते आम्ही आम्हालाच म्हणाला, आम्हाला पटतोय, आम्ही करतो बी. आम्हाला जी तेवढी शेती द्यायची तेवढी आम्हाला देते. बरोबर. अजून काहीच केलं नाही, अजून रुपयाचं खत टाकलं नाही एका दिवसाला. मालकाला आरोग्य टाकलं. सुधारले म्हणजे हा खाता का नाही. अजून आमच्या मालकाला आता गेल्या बुधवारीच डोळे तपासून आणलंय, फक्त 2 नंबर लागला. ते डॉक्टर नवल करायला लागला. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत, गावाचं नाव आहे पिंपळटाका, तालुका वडवणी, जिल्हा बीड. आजची मुलाखत एकदम खास असणार आहे. आपल्यासोबत एक आजी आहेत ज्यांनी मागील 6 वर्षापासून कसल्याही प्रकारे बाजारातून काही विकत आणलेलं नाही. सर्व ते नैसर्गिकरित्या त्यांच्या रानात शेतामध्ये पिकवतात आणि ते कसल्याही प्रकारचा रासायनिक खताचा, रासायनिक निविष्ठाचा वापर देखील करीत नाहीत. आणि सर्व ते शेतामध्ये पिकवून कशा पद्धतीनं त्यांचं आरोग्य हे ते सुधारले आहे, ते सर्व माहिती सांगणार आहेत. ते सखोल माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. तर नमस्कार आजी. नमस्कार. नाव सांगा आपलं. कचराबाई आत्माराम यादव. बरं. पण आता मला सांगा एक, आता समजा तुमचं हे शेतात आपण बसलेलो सध्या इथं, बरं तुम्ही काय काय सध्या तुमच्या शेतामध्ये तुम्ही घरगुती? आमच्या शेतामध्ये हा का तीळ आहे, आधी ऊस आहे, ऊसात तीळ लावला, हे कोथंबीर लावली, पुन्हा चवळी लावली, गवार लावली, कांदा, लसूण आणि भुईमुग. म्हणजे हे सगळं आम्ही सरळ घरगुतीच. ह्या ऊसामध्ये बाजरी पण करतो. ह्या ऊसामध्ये या बाजरी आम्हाला एकर मध्ये 15 कट्टे बाजरी झाली ऊसामध्ये लावलेली. ऊसामध्ये त्याच्यामध्ये लय मोठा ऊस गेला नाही, फक्त एक खेप आणि एक वायर गेला बघा. बरोबर. म्हणजे आता हे सगळे जे पिक आहेत तुमचं जवळपास 1 एकर क्षेत्र असेल, ह्याच्यामध्ये ऊसामध्येच करतात तुम्ही? ऊसामध्येच करतो. बरोबर. आता तुम्ही मागे सांगत होता, आता तुम्ही कोथिंबीर जी लावली होती तिला कसल्याही प्रकारचं खत आपलं रासायनिक वापरलेलं नाही? खत टाकलं नाही, असं पसाभर बी खत टाकलं नाही, ती फवारणी नाही, काही नाही. काय तर मालकाचा हृदयाचा ऑपरेशन आम्ही ते वाटत जात नाही. बरोबर. आता ती कोथिंबीर तुम्हाला बाजारात तुम्ही विकली, तुम्हाला किती कसं बरं राहिले कोथिंबीर? हो, कोथिंबीर एकदम फायदा झाला आम्हाला. म्हणजे भावा सापडली तर 90 रुपये किलोनी आमची सरसगट गेली. आमची एकाच व्यापाऱ्याने ती कोथिंबीर घेतली, रोजची 40 किलो 30 किलो नेऊन घालायची तिथे. आणि तिला कसल्याही प्रकारचं फवारणी खत नाही, खात नाही, काहीच नाही. बरोबर. अजून आता जे दुसरे तुमच्याकडे पिकायचं त्यांना बी तुम्ही कसली फवारणी खत अजून काहीच केलं नाही. अजून रुपयाचं खत टाकलं नाही एका दिवसाला, नाही टाकलेलं? बरं, तुम्हाला काय वाटतंय आता रासायनिक खताचा वापर कमी केला पण तुमचं उत्पन्न आहे तसंच राहिलं? आहे तसं आमचं. बरोबर. आता ह्याला निसर्गाने पाण्याची साथ नाही, त्याला काय करायचं? पाण्यामुळे ऊसाची जरा हे झाला, फुटवा झाला नाही की जळाला काय ऊस, त्याच्यावरती हे बरोबर ते गाभेमर झाली. बरं, मला एक सांगा, आता तुम्ही बाहेरच तुम्हाला म्हणजे तुम्ही का आणत नाहीत विकत? काय वाटतं तुम्हाला? म्हणजे रासायनिक म्हणजे काय, म्हणजे आमच्या तर ते मालकाला पटतच नाही. ते म्हणते तर लोक इतकं खत टाकतात, एवढं खत टाकायचंच नाही म्हणजे आपल्याला. हे आपलं जेवढं आपल्या हैसरीप्रमाणे आपल्याला टाकायचं, जे पिकन ते पिकन, असं आमचा त्यांच्या मालकाचा निटूब असतोय असा. बरोबर. आता बाहेरून आपलं आणायचं जर बंद केलं आपण, रासायनिक केमिकल असल्यामुळे आरोग्यावर बी त्याचे लय परिणाम होते, म्हणजे वाईट परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यात हृदयाचं हे असेल किंवा दुसरे असं, म्हणजे आता तुम्ही घरगुती पिकवितात तर तसा काही फरक जाणवलाय का? आरोग्य सुधारलंय का? सुधारलं आरोग्य. बरोबर. आता तुम्ही मागा म्हणलात की मालकाला आरोग्य सुधारले म्हणजे हा आता का नाही. अजून आमच्या मालकाला आता गेल्या बुधवारीच डोळे तपासून आणलंय, फक्त 2 नंबर लागला. ते डॉक्टर नवल करायला लागला की तुमचे एवढं वय झालं तरी बी तुमच्या डोळ्याला नंबर लागला नाही, की तुम्हाला ऑपरेशन सुद्धा व्हायची नाही म्हणजे पाहिजे. बरं. आता तुम्ही म्हणलात की ज्यावेळेस तुम्ही हे सगळं ऊसामध्येच हे इतके पिकं घेऊन घरगुती पिकवित होतात, खात होतात, त्यावेळेस लोक तुम्हाला नाव ठेवायचे? ठेवतात ना नाव, अजून मी नाव ठेवते ना. आता जाता येता बघत येत म्हणजे तुम्ही काय कालवा केला ऊसामध्ये, पण ते आम्हालाच म्हणाला, आम्हाला पटतोय, आम्ही करतो बी. आम्हाला जी तेवढी शेती द्यायची तेवढी आम्हाला देते. बरोबर. आता समजा लोकांनी नाव ठेव द्या, लोकांचं कामच आहे नाव ठेवायचं, पण तुम्हाला काय वाटतं हे असे इतर ऊसामध्ये पिकं घेतल्यानं फायदा होतोय ना? फायदाच होतोय ना? फायदा होतोय म्हणजे जरी कमी ऊस निघला तरी आज मला इथं 40,000ची कोथंबीर झाली 3 पुड्याला. आणि आता 2 पुड्या गवारीच्या टाकून दिली गवार तरी 20,000 कुठे गेलेली नाही. बरोबर. 60,000. कालचा एकच बाजार केला तर 2,500 रुपये आले. एक कटा नेला गवारीचा आणि एक एवढं गुतलो. आणि खर्च एकदम शून्य. एक खर्चातून अजून शून्यच येत. अजून कशाच आम्ही फक्त
त्या ह्याला उसाला बेण्याला आमचे 9,000 रुपये गेले, पण 3 टन बेन आम्ही फक्त बियाण्याचा खर्च आहे. बेण्याचा खर्च बरोबर. एवढाच. आणि मेहनत या पूर्ण 1 एकर मध्ये तुम्ही आणि आम्हीच करतो नवरा बायको. नवरा बायको. हो, बरोबर. दोघंच. ते 60,000चं हम्म. उत्पन्न झालं वेगळं 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 हे. आणि त्याच्यामध्ये आता ऊस किती 40 टनापर्यंत ऊस जातो. निघेल. हा, 40 टनाचे ते पैसे वेगळे. आता 40 आपण 35,000 समज आता हे आपल्या पिका समजा आंतर 30 पिकामुळे धरला. 30 धरा. 2,500 प्रमाणे 30 टनाचे किती व्हायला लागले? 75. 75 ते हम्म. आणि इकडे 60-70 म्हणजे 60-70. चाललं ना एकरी लाख 1.25 लाखाच्या घरामध्ये उत्पन्न चाललं सव्वा ना लाख. त्यांचं. हो. बरोबर. आणि असा ऊस बी नाही चालू स्वतः लावून बघितला हम्म. 90,000च्या त्या पुढे एक ह्याच्यात गेलाच नाही आमचा पुढे ऊस. हम्म. 90,000च्या पुढे. हम्म. पण हे असं उत्पन्न काढून बघितलं तर मग आपल्याला ह्याच्यात फायदा मिळायला लागला हो. नव्हता. बरं तुम्हाला काय वाटतंय शेतकरी आता जे रासायनिक खताचा वापर करतात जास्त हा. सध्या खतं बी लय महागले तर हो पुन्हा उपलब्ध बी नाहीत त्याच्यात त्यांचा लय खर्च होतोय. हो. तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांना कमी वापर करायला पाहिजे की बंद करायला पाहिजे दमादमा कमी करायला पाहिजे वापर. दमादमा नाही का? दमादमाने कमी करायला पाहिजे. बरोबर आहे. हो. आणि त्याच्यापासून जे निर्माण होईल ते बी आरोग्यासाठी धोकादायकच आहे. पूर्ण धोकादायक आहे. हो. कीटकनाशक येते. हा. बरोबर. आता तुम्ही आता मागच्या 5-6 वर्षापासून तुम्ही बाजारातून काहीच विकत आहात म्हणजे काहीच जवळपास नाही. घरी नाही, काहीच घरी- आणलेलं नाही. घरीच तयार आहे आमचं. सगळं घरी सगळं काय भाजीपाला असेल ते. भाजीपाला हम्म. घरचं खायचं धान्य हम्म. भीमुंग कुठं गवा हे आपलं हे कांदा लसूण सगळं घरचं आहे आम्हाला. सगळं. काहीच नाही. चवीला बी चांगलं लागत असेल चवीला तिकडे. चांगलं लागतं. बरोबर. बरं आता एक शेवटच्या ह्याच्यामध्ये सांगा की जे समजा असे बाहेरून भाजीपाला वगैरे विकत आणतात त्यांनी असा घरगुती तुम्ही जसा प्रयोग करून घरगुती सर्व घेऊन खातात तुम्ही हो. तसं करायला पाहिजे का? काय सांगाल तुम्ही? हो हे करायला पाहिजे ना असं आम्ही घरगुती करतो तसं लोकांनी पण करायला पाहिजे. हा आपल्या हो पुरतं आपल्या घरच्या स्वतःच्या कुटुंबापुरतं आपलं हा. करून खायला पाहिजे असं. सगळा भाजीपाला हा, हे ते लावायला भाजीपाला, पाहिजे. हम्म. कुठं वांगे लसूण कांदा हे आपलं शेती म्हणजे आपल्या घरच्या कुटुंबापुरतं करायला पाहिजे ना. पुन्हा हो. स्वतःपुरतं स्वतःसाठी जगायपुरतं हा, तरी ते करायला स्वतःसाठी पाहिजे. करायला पाहिजे. बरोबर. ठीक आहे तर धन्यवाद आजी. हम्म. तर शेतकरी मित्रांनो आपण पाहिलं की कशा पद्धतीनं त्यांनी घरगुती सर्व भाजीपाला पिकवतात घरगुती खातात नैसर्गिकरित्या खातात आणि आरोग्य देखील त्यांचं चांगलं आहे. तर धन्यवाद तुम्ही योग्य ती माहिती दिल्याबद्दल.